तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग असणार आहे आपला दहीहंडीचा आणि कृष्ण जन्माष्टमीचा, म्हणजे रात्री आणि दुसऱ्या दिवशी सकाळचा पण करायचा कंटिन्यू. तर आता आपल्याला काय करायचं आहे, ही आपली मंडळी आहे सगळी. आता आरती होईल, नंतर मला केक कटिंग करायचं आहे आणि रात्री आमच्या पूर्ण रात्रभर गप्पा करणार आहोत मी. तर सगळं दाखवतो तुम्हाला काय हलवलू. आणि हा ब्लॉग 2 दिवसात असणार आहे आपला, म्हणजे आजचा रात्री 12 वाजताचा आणि उद्या दहीहंडीचा पण असणार आहे. तर नक्की ब्लॉगमध्ये राहा. आपल्या कसा काय विषय बोला. हरे कृष्णा, हरे कृष्णा, जय श्रीराम, जय श्रीराम. बोला पुंडली कवळे आरती श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. आई गावडी माते की जय. राधे कृष्ण भगवान की जय. बोल बजरंग बली की जय मल्हार, महाराज की सुख करता
लाभ घेत लावल्याने. अरे आला ना भाई, घेतली ना भावा, भावा ए भावा, घेतली ना भावा. चॉकलेट सारखा घ्यायचं ना प्रसाद. बरोबर आहे त्याचा, पण वेस्ट नाही आला पाहिजे. मला व्हिडिओ करायला का तरी वाटतं ते बघून. काय काय व्हायरल होय हे बोलले तर होल घ्या काय पार्थ अपने इंद्रियों को वश में करो पार्थ ये नपुंसकता तुम्हें शोभा नहीं देती पार्थ शस्त्र उठाओ अपने मन के अधीन मत बनो मन को अपना अधीन बनाओ. खूप टायमानंतर अशी सगळी पोरं एकत्र बघायला भेटतात आपल्याला. सकाळचं वाजले 4 आणि आम्ही कोकला लागवला घेतला आमचा काही विषय आहे. बाकी आता आपण उद्या दहीहंडी जाऊन बघू काय विषय आहे. चला आमचा इथं बोलता बोलता चाललेला आणि आमचा एक गडी झालेला आहे, संपलेला विकेट पडलेला आहे. बघू शकता जतेचे मांडीवर त्याचा विकेट पडले. तर काही सकाळच्या वाजल्या 6 अरे पॅकअप झाले बघा 6 वाजल्या सकाळचं. आणि आमची सगळी पोरं अशी एवढीच वाजल्या ना म्हणजे. आणि दोघं जण इथं पण ज्या भेटले आता आपण उद्या डायरेक्ट हंडीच्या टायमाला भेटू. म्हणजे ते सजावट वगैरे करायला लागेल. ते उठलो तर भेटू. कसं आहे माहिती सांगतो नाही आता काही नाही. या अशी आमची मजाक मस्ती होती, बाकी काही नाही. मी वाटते जायची नको खाली पण ये चिराय चिर ही बघ का पाहिजे लागतो खाली असं कसं वाटतं तू काय सगळा या बी यायला पाहिजे तुटला पाहिजे लटकला. तुझा हात बांधला इथं नाही का बरोबर त्याशी कॉन्टॅक्ट कर ना बाबा त्यांची खायला हा तिथं पण चालत. नो नो आता नाही आता बांधली. अरे या खाली यायला तर वयाचा लपडा तू आता बांधली ना ते खाली जेली मिळते मला इकडे जेवण रांगोल्या बांधा बरोबर परफेक्ट आहे बघ गोवाला पाठवल्या तुम्ही केले लफडा आपल्याला येतो खाली टाका. गोवाला काय बोलतो तुम्ही गुतलं आता खाली असं लागते करून क्या आयुष्य बाई जोरात फेकायला पहिल्यावर जा पहिल्यावर परत
आता काय एकदा घे परत राम्याना अरे बरोबर आहे ना काय वाटतं काय करते अशा प्रकारे आपली हंडी फुटलेली आहे आणि जल्लोष बघा मोरांना कसा आले वन साइड. मदत कर मोजाला. तर मित्रांनो या ब्लॉगमध्ये आवरत होता कारण की फक्त दहीहंडीचा ब्लॉग होता, जास्त काही नाही. हंडी वगैरे फोडले सगळा. आता घरा जाऊ जेवू आणि झोपू कारण की पूर्ण काल पण झोपलो नव्हतो. सकाळी पण 9 वाजता घरी येऊन आंघोळ करून लगेच तिकडे 10 वाजता गेलो आपण, असा विषय होता सगळा. आता झोपू. या ब्लॉगमध्ये एवढं होता, या सांगायचा होता. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, बाकी काही नाही. जय श्रीराम, हर हर महादेव.